सर्वांना जय श्रीराम जय शिवराय। आज थोपटे बंधू आलेत त्यांच्या मूळ गावी खामगाव मावळमध्ये। आज आपण एक नवीन मार्गाने सिंहगडावर प्रवेश करणार आहे। सिंहगडावर जाणार आहे वरती आपण आपल्या खामगाव मावळमधनं। इथं श्रीराम कडा आहे वरती, ते भवानी आईचं दर्शन आपण घेतलं होते, त्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवर आहे। तर तिथनंच आपण भवानी आईच्या काड्यावरनं श्रीराम काड्यातून जाणार आहे वरती नायकाच्या मेटावर। सिंहगडाला 5 ते 6 मेट आहेत, त्यापैकी एक आहे नायकाचे मेट तिकडे वरती। त्या मेटावरनं आपण आज सिंहगडावर प्रवेश करणार आहे। तर तुम्हाला पण असा ह्या मार्गाने यायचं असेल तर आपला खानापूरपासनं 2 फाटे फुटतात। एक खामगाव मावळला आतमध्ये डाव्या हाताला रोड जातो आणि सरळ जातो पानशेतला। तिथनं आपण पुढं आलं की खामगाव मावळ गावात येतो। खामगाव मावळ गावातनं यायचं आहे आपल्याला चांदवाडीमध्ये। खामगाव मावळची वाडी आहे चांदवाडी, तिथनं येऊन पुढं आपण इथं पायथ्याला गाडी लावू शकतो। बघा वरती श्रीराम कडा आहे, त्याच्या खाली आपण इथं पायथ्याला गाडी लावू शकतो। फक्त उन्हाळ्यात इथं गाडी येते, पावसाळ्यात पूर्ण चिखल असतो। आम्ही दरवर्षी नवरात्रात येत असतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की पावसाळ्यात चिखल असतो, गाडी यायचं हे नाही। चला आज आपण श्रीराम काड्यापासून नायकाचं मेट आणि नायकाच्या मेटापासून आपण आता सिंहगडावर जाणार आहे। चला आपण इथं आता गाडी पार्क केली इथं खाली। आपल्याला या मार्गाने जायचं इथनं, इथून वरती जायचं आहे। झेंडा तुम्हाला खालना दिसणार नाही, हा हवा दिसतं बघा। हे रामकडा आहे, श्रीराम कडा। चला चला बाटल्या घेतल्या आपण बर्फाच्या, 2 बर्फाच्या बाटल्या घरनं करून आणल्यात। चला भेटू। पोचलो आता आपण रामकाड्याजवळ। हे काय श्रीराम कडा, तिथे आता दर्शन घेऊ भवानी आईचं। 11:59 1 एप्रिल तारीख आहे आजची, 10:59 सॉरी। हे काय आणि दर्शन घेतलं की पुन्हा इथे येऊन याच मार्गाने वरती निघू आपण असं। हे काय श्रीराम कडा भवानी आईचं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा इकडनं वर जायचं। चला आलो आपण। जय भवानी, या दर्शन घेऊ। जय विष्णू। जय भवानी। चला आता श्रीराम काड्याच्या भवानी याचं दर्शन घेतलेलं आहे आपण। आता इथनं आता नायकाच्या मेटावर जाऊन पुढं सिंहगडावर प्रवेश करायचा। हो जाते, चला उतरायला घेऊ आता इथून डायरेक्ट नायकाच्या मेटावर सिंहगडावरती। चला शिडीने वरती आलं ना, इथं आतमध्ये भवानी आईचं मंदिर आहे। तिथून बरोबर साईडच्या काड्याने यायचं आहेत ना, इथून वर जायचं आहे आपल्याला। चला बघा, आत्ता आपण इथून वरती चढलेलो इथं। हो वरती पठारावर जायचं आपल्याला। चला बघा, हा खामगाव मावळचा भाग सगळा, हा पूर्ण परिसर। आणि इथं आम्ही खाली श्रीराम काड्याच्या भवानी दर्शन घेतले आणि तसंच पुढं या मार्गाने आलो। हे बघा असं वळून या परत पाय वाटेने आता डोंगराने हे बघा जायचं आहे। हे बघा किल्ले सिंहगड दिसतोय का, किल्ले सिंहगड। आणि इथं पलीकडे आहे ते आंबरीचे मेट, आंबरीनाथांचं मुख्य ठाण आहे पलीकडे इथे। ते थोपटेवाडीने आपण येतो आणि आपण आत्ता चाललोय नायकाच्या मेटा मार्गे। या
चला आता वर भेटू नायकाच्या मॅटाला. चला. ऊन आहे का? भरपूर ऊन आहे. कुठे आहेत सूर्यनारायण? हे बघा सूर्यनारायण माथे पे. चलो हे घ्या पाणी पिऊ द्या. इथून खालनं वरती डोंगर चढून आलो आम्ही. रामकड्याची भवानी आई, त्याच्यावरती पॅसेज आहे मोठा, भरपूर मोठा डोंगर आहे. तो डोंगर चढून वरती आलो. आता आम्ही चाललो नायकाचं मेट. नायकाच्या मेटच्या पठारावर चाललो आहे. चला तर बघू किती वेळ लागतो तिथं जायला आपल्याला. फर्स्ट टाइम चाललो तिथं ह्या रोडनी. चला भेटू वरती. इथून आम्ही चालत आलो रामकड्यापासून. असा डोंगर, एवढा पठार. नायकाचं मेटावरती चाललो आता. इथे थोडं एक 5 मिनिटाच्या अंतरावरती इथं नायकाचं मेट आहे. कसा भव्य दिव्य सिंहगड दिसतो बघा आपल्याला. या अँगलने कधी बघितलाय का सिंहगड? कसा आहे सिंहगड? बघू काठी. तर प्रेक्षकांनो, या अँगलने कधी तुम्ही सिंहगड बघितलाय का? हे बघा नायकाचं मेट खाली. नायकाचं मेट, तिथनं वर आपल्याला सिंहगडावर जायचंय. आणि हा सगळा खामगाव मावळचा परिसर सगळा. ते बघा रिंग रोडचं काम चाललंय खाली. झूम करून दाखवा प्रेक्षकांना. रिंग रोडचं काम चाललंय. ते पुढं खडकवासला धरण, मग तो मुळशीत रोड निघतो तो सांगरूनपासनं. आणि हा बघा हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण, किल्ले तोरणा नायकाच्या मॅटावरनं. चला नायकाच्या मॅटावर जाऊ. कळकेच्या मेटापाशी पोचलोत तर आपण. म्हणजेच नायकाचं मेट म्हणतात. म्हणजेच त्याला नायकाचं मेट असं म्हणतात. भरपूर जण राहतात इथं, पण आता कोण दिसत नाही आहे. बाबा आहे तिथं, विचार बरं त्यांना. बाबा वर कसं जायचं? असं आहे का वाट? गाडावर जायला आहे ना रोड? आहे ना. कुठं निघते? पलीकडं कोयना रोडला निघते का? नाही मग दूर रस्ता आहे. ही बघायला दिसती ना, ही कपर दिसती का संपूरची? ही कड्याला काढा हा. ती संपूर कपर दिसती का? हा. मग तिथून वर जायला रस्ता. तिथनं वर जायला का? आणि ह्या नाकाडात वर गेला हा. ते असं डाव्या हाताला वळायचं. डाव्या हाताने जायचं ना? आम्ही थोपटेच आहेत कामावधी. पण आहे तिथे. आम्ही खाली गोरवडीत राहतो. या घरापासून वरती आल्यावरती इथं वीरनाथ महाराजांचं मंदिर लागतं इथं. आता ते बंद आहे. आता दर्शन घेतलं असतं आपण आता. चला इथनं या का? रोडने सरळ जायचं. असं ना. हा. या रोडने जायचं चला. चला त्या बाबांना विचारलं आता मेटावरती, बाबा होते. त्यांनी व्यवस्थित सांगितलं आपलं कसं जायचं कसं नाही. त्याच मार्गाने चाललोय आता आपण. चला चला. भरपूर अडचणी इथं वरती. भरपूर झाडं झुडपं आहेत वाळलेली. पलीकडनं जायचं. कळकीच्या मेटापासून बरंच वरती आलो आम्ही आत्ता. हो का सिंहगड किल्ला दिसतोय का? हो का भरपूर जवळ आलतो. काय कारण असतो आम्हाला रोडच भेटला नाही. आम्ही ह्या रोडला गेलो, इथून इकडे गेलो ह्या रोडला. बरंच पुढं जाऊन आलो पण काय रोडच भेटला नाही. भरपूर दाटीवाटी आहे. काय करायचं मग? भरपूर दाटी आहे, वनराई भरपूर झालेली आहे. त्यामुळे रस्ताच नाही. पायवाट पण शिल्लक नाही काय. त्यात मग दिसतात काही पायवाट. हे अशी झाडं झुडपं पडलेली आहेत त्यामुळे रोडच भेटत नाही आहे. त्या पायवाटेने गेलो पण पुढं पण रस्ता बंद आहे. या पायवाटेने गेलो तर अख्खं जंगल आहे, बंद आहे. तर जायला सोर्सच नाही आहे वरती. म्हणजे आहे पण मग कळत नाही आहे कुठनं जावं काय जावं जंगलामुळं. भरपूर जंगल आहे. हो का दिसतोय का? हो का बुरुज दिसतोय बघितलं का? खूप जवळ आलोय आम्ही तसं, पण वर जायला सोर्सच नाही. लय जवळ आलोय. सगळी तटबंदी दिसते किल्ल्याची, पूर्ण तटबंदी दिसते. आम्हाला जायचं होतं वरती सिंहगडावर, पण आम्हाला जंगलामुळे जाताच नाही आलं. भरपूर झाडांमुळे जंगल झालं आहे सगळं. रस्ता पण झाकला गेला आहे, काहीच कळत नाही आहे. चला जायचं मग खाली. निघू मग आता खाली. काय बघू, पुन्हा कधीतरी ट्राय करू. चला
भेटू खाली कळकटे मेटापाशी भेटू नायकाच्या मेटापाशी भेटू खाली. चला परत आलोय आपण आता नायकाच्या मेटाजवळ, म्हणजे कळकईचे मेट. हे काय दिसलं का? थोडंच राहिलं आता, या वाटेने परत जाणार आहे आपण. खरं तर हा मार्ग असावा, ते कळकईचे मेटपासून आम्ही त्या घरापासनं, म्हणजे या घरापासनं उजवीकडे आलो इकडं, खरं डावीकडे जाऊन तिकडं ह्या डोंगर रांगेने पुन्हा असं जायचं होतं वरती. हे काय बुरुज दिसला का वरती? लय वाईट वाटतंय ह्या बुरुजापर्यंत, म्हणजे तिथनं कसं जाता आलं असतं. हे बघा किती जवळ आलो किल्ल्याच्या आम्ही, ह्या घेऱ्यात एवढ्या. लय वाईट वाटतंय, कारण एवढ्या जवळ येऊन पण खाली हात रिकामं जायला लागतंय. म्हणजे पाणी तर संपलं, आमचे 2 बाटल्या आणल्या होत्या, संपल्या. आणि मार्गच गावाना, पाय वाटच संपते, पुढं मार्गच सापडत नाही. खरं तिथनंच जायला पाहिजे होतं, पण आम्ही आलो चुकीच्या रस्त्याने, वाट चुकली. त्यामुळे पुढं झाडी झुडपात रस्ताच बंद आहे, पाय वाटच संपते, डायरेक्ट रस्ताच बंद होतो. हा ना, मूड ऑफ झाला. एवढं जवळ येऊन किल्ल्याच्या वर जाता नाही ते म्हणजे विचार करा. चला आता नायका खाली जाऊ, कळकईच्या मेटाव, म्हणजे नायकाच्या मेटाव. तिथनं पुढं भावाने यायचं रामकड्यापासनं खाली. मग हे का तर अशा पद्धतीने आपण सिंहगडावर एका कळकाई मेटावरून जाण्याचा प्रयत्न केला होता. आज 1 एप्रिल तारीख आहे, म्हणजे या भावाने यायच्या रामकड्यापासून आपण वर गेलतो, वरती कळकाईच्या मेटावर गेलो. तिथनं वर जाण्याचा प्रयत्न केला, किल्ल्यावर भरपूर जवळ गेलतो आपण, पण खूप दाटी वाटी आणि पायवाट पण संपलेली आहे. म्हणजे काय जाण्याचा सोर्स नाही आहे. त्या बाबांनी त्यांनी सांगितलं मेटावरच्या की वर जायचा सोर्स आहे, पण त्यांनी एक मार्ग सांगितला आणि आम्ही दुसऱ्या मार्गाने वाट चुकलो होतो. तर आपण नक्की प्रयत्न करू, प्रयत्न नाही, आपण जाणारच कळकाईच्या मेटाने, आपण नक्की सर करणार सिंहगड किल्ला. पण आत्ता नाही, काही दिवसांनी नक्की प्रयत्न करू आणि नक्की सर करू त्याच दिवशी आपण. का होतो ते? तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास, आपला थोपटेबंधूंचा प्रयत्न कळकाई मेटापर्यंत पुढं वर जाण्याचा सिंहगडावर, तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या थोपटेबंधूंना. आम्हाला थोपटेबंधूंना असंच प्रोत्साहन भेटतं तुमच्या सपोर्टमुळं, लाईक कमेंटमुळं. आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.